आता आपण राम मंदिर उभारलं, आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आले, बाबर जनता पार्टी। ही बाबरांची औलाद आहे, ही बाबरांची औलाद आहे। बीजेपी म्हणजे बाबर जनता पार्टी, ठाकरेंची डरकाळी राजकीय रामायण। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी येथील भव्य जाहीर सभेत भारतीय जनता पक्षावर तीव्र शब्दात निशाणा साधत भाजपचा उल्लेख बाबर जनता पार्टी असा केलाय। पक्षातील खासदारांच्या बंडखोरीनंतर विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या ठाकरे यांनी या सभेतून महायुती आणि भाजपच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केलाय। त्यांनी भाजपला बाबर जनता पार्टी का म्हटलंय आणि त्यावरून आता नेमकं कसं वादंग रंगलंय पाहूया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या आणि अंतर्गत पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची ही परभणीतील सभा अत्यंत वादळी ठरली। सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। ते म्हणाले की ज्या भाजपने एकेकाळी राम मंदिराच्या नावानं मतं मागितली, तोच पक्ष आता राम मंदिराच्या नावाखाली स्वतःचं राजकीय दुकान चालवत आहे आणि सामान्य जनतेची लूट करतायत। पूर्वी परकीय आक्रमक बाबराने अयोध्येतील राम मंदिर उद्ध्वस्त केलं होतं, परंतु आजचा भाजप हा राम मंदिराच्या पवित्र संकल्पनेचा राजकीय गैरवापर करून हिंदूंच्या भावनांशी खेळतोय। यामुळेच हा पक्ष आता भारतीय राहिलेला नसून ती खरी बाबर जनता पार्टी आणि बाबरांची औलाद झाली आहे, असा अत्यंत तिखट आणि घणाघाती आरोप त्यांनी केलाय। राम जन्मभूमीवरचं जे मंदिर होतं ते बाबरांनी पाडलं होतं, आता आपण राम मंदिर उभारलं, आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आले, बाबर जनता पार्टी। ही बाबरांची औलाद आहे। त्या बाबराने ते मंदिर पाडलेलं, हे बाबराची औलाद हे राम मंदिर लुटतायत। मग तुमच्यात आणि त्या बाबरात फरक तो काय? मग बाबर जनता पार्टीचे तुम्ही सगळे आहात का? राम मंदिराच्या उभारणीत आणि कार सेवेमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी दिलेलं योगदान विसरता येणार नाही, असं सांगताना त्यांनी शिवसेनेनं मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट आणि आर्थिक मदतीची आठवण करून दिली। भाजपकडे आता स्वतःचे कोणतेही नैतिक अधिष्ठान राहिलेलं नाहीये, त्यामुळे इतर पक्षांचे नेते आणि हिंदू मतं चोरण्याचं काम करतायत, अशी टीका त्यांनी केली। उद्धव ठाकरे यांनी केवळ भाजपच्या केंद्रीय धोरणांवरच नव्हे तर महाराष्ट्रातील भाजपच्या अंतर्गत गटबाजीवरही अत्यंत खळबळजनक दावे केलेत। राज्यातील राजकीय भूकंप हे शिवसेनेला संपवण्यासाठी झालेले नसून ते भाजपमधील अंतर्गत नेत्यांना संपवण्यासाठी रचलेलं कारस्थान होतं, असा दावा त्यांनी केलाय। या संपूर्ण राजकीय घडामोडींना त्यांनी ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन फडणवीस असं नाव दिलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं विशेषतः अमित शहा यांनी ही खेळी खेळली असल्याचा आरोप त्यांनी केलाय। भविष्यात देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणात किंवा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पुढे येऊ नयेत, यासाठी त्यांना जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या राजकारणात खिळखिळ केलं जात आहे, असं ठाकरे म्हणाले। नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना ज्याप्रमाणे बाजूला सारण्यात आलंय, तसेच काहीसं आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घडतंय, असं सांगत त्यांनी भाजपच्या अंतर्गत सत्ता संघर्षावर बोट ठेवलंय। या सभेदरम्यान ठाकरे यांनी 2 दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या त्यांच्या आकस्मिक भेटीचा जाहीर उल्लेख केलाय। एकाच विमानानं प्रवास करताना फडणवीस यांच्या चेहऱ्यावर कमालीची हतबलता आणि अस्वस्थता जाणवत होती, असा दावा त्यांनी केलाय। सत्तेत असूनही फडणवीस यांनी आपला आत्मविश्वास पूर्णपणे गमावला असून भाजपमधील अंतर्गत दबावामुळे त्यांची राजकीय कोंडी झाली हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं, असं ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंनी म्हटलं की देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत, मात्र त्यांचे पंख छाटण्याचं काम केलं जात आहे आणि त्यामुळे विमानात देवेंद्र फडणवीस हतबल झाल्याचं दिसलंय। ते एका कोपऱ्यात बसलेले, मी एका कोपऱ्यात बसलेलो। माझी सवय आहे, मी विमानात बसलो की माझ्या मोबाईलवर मी काही ना काही डाउनलोड केलेलं असतं। एखादा सिनेमा असतो, एखादा OTT असतं, OTTवरची वेब सिरीज असते, मी ती पाहतो। त्यामुळे सुरू झाल्यापासून उतरतपर्यंत मी ती पाहत होतो, त्यामुळे माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली। दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे? पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे। त्यामुळे काही काळजी करू नका। उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो। 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्या सदिच्छा आज मी स्वीकारतो। यावरूनच हे स्पष्ट होतं की महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाही आणि अंतर्गत कलहामुळे हे सरकार अत्यंत कमकुवत झालंय। भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातून बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेलेल्या 6 खासदारांवर अत्यंत आक्रमक भाषेत तोंडसुख केलंय। या लोकप्रतिनिधींनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी, पक्षाशी आणि मतदारांशी मोठी गद्दारी केली, असं ते म्हणाले।
परभणीचे बंडखोर खासदार संजय जाधव यांच्यावर विशेष रोख धरत त्यांनी जाधव यांचा उल्लेख वाघाचं कातडं पांढरलेलं गाढव असा केलाय. हे लोक स्वतःला वाघ म्हणून घेतात, परंतु प्रत्यक्षात ते सत्तेच्या आणि पैशाच्या लाभासाठी लाचार झालेले पळपुटे आहेत, अशी टीका त्यांनी केली. निवडणूक जिंकण्यासाठी या बंडखोरांना शिवसेनेच्या नावाचा आणि ठाकरे या आडनावाचा वापर करावा लागला होता. याची आठवण त्यांनी करून दिली. जर माझ्यात आणि माझ्या नेतृत्वात काही उणीव असती तर हे लोक आधी निवडून कसे आले असते, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. हे सर्व बंडखोर खासदार म्हणजे केवळ स्वाभिमान विकून बनलेली एक पळपुट्यांची टोळी आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे. देशातील लोकशाही आणि न्याय व्यवस्थेवर आपला अजूनही विश्वास असल्याचं सांगत त्यांनी संसद आणि विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित केले. जर देशात खरोखर कायद्याचं राज्य शिल्लक असेल आणि संविधानाचा आदर केला जात असेल तर पक्षांतर करणारे हे सहाही बंडखोर खासदार कायदेशीररित्या अपात्र ठरतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. लोकसभा अध्यक्षांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता घटनेतील पक्षांतर बंदी कायद्यानुसार या सर्व खासदारांवर तातडीनं आणि निष्पक्षपणे अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी व्यासपीठावरून केली आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी जनतेनं आणि शिवसैनिकांनी या गद्दारीचा राग आपल्या मनात धगधगत ठेवला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत या गद्दारांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजपला मतदानाच्या माध्यमातून योग्य तो जाब विचारला पाहिजे, असं आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केलंय. विदर्भ आणि मराठवाड्याच्या या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचा प्रयत्न केलाय. परभणीपूर्वी त्यांनी यवतमाळ आणि वाशिम इथंही कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन स्थानिक पातळीवर पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी थेट संवाद साधला होता. परभणीतील या जंगी स्वागतानं आणि सभेला झालेल्या प्रचंड गर्दीनं हे सिद्ध केलंय की नेते सोडून गेले तरी सर्वसामान्य शिवसैनिक आणि मतदार अजूनही ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पक्षावरील पकड आणि जनतेचा पाठिंबा अबाधित राखण्यासाठी ठाकरे यांनी दिलेली बाबर जनता पार्टी ही घोषणा आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत कळीचा आणि वादग्रस्त मुद्दा ठरणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. या सभेतील धारदार विधानांमुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष आता अधिकच तीव्र आणि वैयक्तिक पातळीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.